तर मित्रांनो आता लाडू आहे आपल्याला 2-4 गाणी म्हणून दाखवणार. बघू शकतो आता शेळीला पाहायला वाटतं शेळीची बदली करताना. तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आलेलो आहे आपण गाई वळण्यासाठी, कारण की समभाई गेलेला आहे गावाला, त्याच्यामुळं आज जस्ट आपण आलेलो आहे. बघू शकता जस्ट आता गंगावरती पोहोचलेलोच बघू शकता. आता आपल्या गाई चाललेलं आहे चालण्यासाठी. अजून आपली गँग पण आलेली नाही आहे. 10 ते सॅनिटायझर आणि ते बी आता जस्ट त्यांना सकाळची शाळा चालू आहे, त्याच्यामुळे आता ते जस्ट येतीलच अजून 1-1.5 तासामध्ये. 11 11:30ला सुटते त्यांची शाळा. ते आल्यावरती जाऊया मस्त तिकडे मोठ्या गंगाकडे, बघूया आपला आजचा दिवस गाईंकडे कसा जातो कसा नाही. त्याचबरोबर गँग आंघोळी बी करत राहते, कसाला बघूया गँग आंघोळी करते का नाही, आणि आपला दिवस पण आजचा गाईंकडे कसा जातो कसा नाही. तर चला तुम्हाला आमच्या गाई पण दाखवतो, बाकी का आमचे चारणीशी गोदावरी नदीन ते सगळं काही दाखवून देतो तुम्हाला. चला तर बघू शकता मित्रांनो जस्ट आता आपण छोट्या नदीकडे आलेलो आहे, आणि इथून आपल्याला जस्ट मोठ्या नदीकडे जायचं आहे थोड्या वेळात. बघू शकता आता इथं थोडी वेळ चालू आहे, आणि इथं जवळपास आपली सगळी गँग आली का इथून आपण जाणार तिकडं मोठ्या नदीकडे. बघू शकता आपले 3 गाई इथं सरते, बाकीच्या गाई त्या साईडला आहे, त्यांच्या गाई अजून बांधलेले आहे. आता अजून कोणीच नाही आलेलं आहे त्याच्यामुळं बघू शकता. तर चला आता इथं अर्धा 1 तास चालू आहे, त्याच्यानंतर मस्तपैकी जाऊया मोठ्या नदीकडे आणि बघूया पुढं काय होतं काही नाही. आणि एक खड्डा पण बघू शकता, त्याच्यात मासे विषय वकार मोठमोठले लागल तेवढे चिलाप्या वगैरे बगळे बुगळे पक्षी वकार राहतात याच्यामध्ये, बघू शकता. आणि आमचा एक शूटर आलेला आहे दाद्या भाई. बाकीची गँग अजून शाळा दाद्या भाई बाकीची गँग शाळेत आहे काय, बाकीची गँग शाळेत आहे त्याच्यामुळं येतीलच ते. आता दाद्या भाईच मसल कुठं आहे, मसल कुठं आहे, बांधले का मोकळं आहे का, कुठं जात नाही कुठं आहे ना. मग हाय हो तिकडं जायचं, थांबायचं इथं मग. हा बरं सर कशी होई अशा वळून आणून. तर चला आता आमचा प्लॅन झालेला आहे फायनली तिकडे समोर जाण्याचा. तर जाऊया तिकडे चालायला थोडं जास्त आहे, त्याच्यामुळं जाऊया तिकडे भेटूया तिकडच्या खड्ड्यावरती मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहे, बघू शकता. आणि आता आपल्या गाई पण इथं चरते मस्तपैकी. एक तिकडं सावलीला आहे, एक इथं आहे, एक इथं आहे. दाद्या भाईची मसाल तर तिकडे आहे, ती तुम्हाला झाड दिसत आहे गहू, तिथे खड्डे आहे, तिथं मकार सरायला आहे, मसाला तिकडे सरत आहे. आणि इकडं नदी पण बघू शकता, याच्यामध्ये मासे विषय मकार मोठमोठेले त्या दिवशीच गँगने धरले ते मस्तपैकी. एकच पार्टी बिर्टी गेली गंगाच्या कडेला खतरनाक मध्ये. आणि जस्ट आता जवळपास 11 वाजता आलेले आपली गँग पण येईल आता. सॅनिटायझर आदेन ते आले का बघू आज काय होतं काही नाही. गँग आंघोळी वगैरे करते का नाही, का अजून दुसरा काही झोल झमेळ होतं काही नाही. तर चला आता भेटूया डायरेक्ट ती गँग आल्यावर मस्तपैकी. तर फायनली बघू शकता आमचा लाडू डाऊन पण गाई वळायला आलेला आज मस्तपैकी. बघू शकता त्याचा काही झोल झमेला चालू आहे. लाडू आहे कधी आले गाय वाळायला गाई कुठे बॅटामध्ये का याच्यामध्ये उसामध्ये मक्कात गेले गाई तर देवा तिकडे. लाडू भाई बघू शकता, लाडू भाई आलेला आहे शाळेत गाई वळायला त्याच्यावाल्या. त्याचा मामा कुठेतरी गावाला गेलेला आहे, त्याच्यामुळे लाडू भाई आलेला आहे बघू शकता. लाडू भाई जेवण झालं का नाही का बरं भाजीच नव्हती म्हणजे मग पोल्या खायच्या ना आता रे. मग रात्रीचं काही भात बीत रात्रीच मटन मध्ये होत सकाळी लवकर उठला सकाळी लवकर उठला का मग तू शिळा भात खायचा ना. शिळा भात नव्हता कोरके चहा प्याला का मग चहा प्याला का मग काय खाल्लं अजून बिस्किट. हा आला बिस्किट खाऊन आला ना म्हणतो भाई. बाल्या मामा कुठे जाईल बोला पंप फिट करायला. आणि गोत्या मामा गेली काय करू राहिले घरी गेली ना, त्याला द्यायचं काढून इकडे गाई वाळायला. इतक्यात म्हणतो घरी बी इतक्या लाकडात वाढायला झालं इथं. लाडू व्हायचा काय झोलते मला यागलाच थोडासा. आणि लाडू व्हायचा बॉल गेलेला पाण्यामध्ये गेलं बा आता पाण्यात. ते माशीने खाऊन घेतलं बा आता मर ते बाय फायनल दाद्या होईल लाडू व्हायचा बॉल पाण्यात घालून.
काय राडा दिला बॉल हाणून काय झालं मोकळा. कसं वाटतं लाडाबाई बॉल पाण्यात गेलं मग आता रांगोळी जाणार आहे का कर कुठं त्यांना तर मित्रांनो आता लाडू आहे आपल्याला 2-4 गाणी म्हणून दाखवणार आहे मस्तपैकी मराठी हिंदी त्याला कोणतं गाणं येतं म्हणून दाखवणार तो म्हण लाडू भाई इतक्यात म्हणत होते गाणं म्हण हो लाडू भाई कॅमेऱ्याला बघून लाजू राहील तो पण आता म्हणून दाखील म्हण लाडू भाई कोणतं गाणं म्हणतो कोणतं चिमणी उडाली मग कोणतं गाणं येतं मन कोणच तरी तुला येते म्हण. हा हा म्हण मग वाजेले नाही मामाय गुलुप बँडले वाजेले नाही मामाय जे मामले बँडले वाजेले नाही मामाय जे मामले बँडले वाजेले नाही मामाय जमलत बँडले वाजेले नाही मामाय. अरे थांब 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 गाणं कोणतं लाडे बाई का रे आज दुसरं म्हणा आता दरारा अरे अरे ती गाईच जाऊ दे हाय गेलं बा लाकूड पेकू पाण्यामध्ये आता कोण काढील ते तुलाच उतरावं लागेल म्हणा दुसरं गाणं म्हण म्हटलं कसं दलाला म्हण दलाला गाणं म्हणा दलाला दलाला नाही करायचा दलाला 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 नाही करायचा दलाला. लाड्या भऱ्या खत्री गाणं म्हणतो बाई. तर फायनली बघू शकता आमचे 2 शूटर आलेले आता परत एकदा तुम्हाला लाडूबाई गाणं म्हणून दाखवा लाडूबाई म्हणा परत मगाच्या गाणं बघू शकता दाद्या व्हायच्या काही आहे त्यांना इकडं काढून देऊ जरा इथं जाते त्यावर हे मारती काय ती बळ इकडे मारती ती काय ते बाय तिकडे सॅनिटायझर लाड्या नाव काय देतो मला सॅनिटायझर काय सॅनिटायझर आणि दुसरं अजून काय आहे काय सॅनिटायझर तो नाव माहिती घ्या लाड्या लाड्या बाई किती म्हणतो काय म्हणतो रे लाडू बाई नाही ना सॅनिटायझर दाद्या बाई बघू शकता आल्याला चालू झालेला आहे राहिला मारायला दाद्या बाईच्या वासरे वर चाललंय अरे पळ अरे पळ होता खाली इकडं इकडं आमचं सॅनिटायझर पाणी आणलं का बरं मस्त मजा आली म्हण. हा नास माझी आली का सॅनिटायझर लाडे बाई मगच गाणं होऊ दे आता एकदा म्हण ना एकदा बँडले वाजलं नाही ना म्हण बा एकदा फुल मजा आली. दादे लाडू आहे गाणं म्हणून दाखवणार बघा आपल्याला लाड्या तुझं म्हटलं तुला आंघोळीला ये डायरेक्ट आंघोळीला खरं हा हा, त्या आईचं गाणं म्हण एकटं. गाणं म्हण गाणं म्हण मस्त म्हण. मगच गाणं कोणतं होतं ते 1 2 3 स्टार्ट म्हण म्हण ना मग तुला आंघोळ ना लाड्या हा हा पाहिलं पाहिजे. हा कोणता आवाज आहे लाड्या बाई आवाज वाजवला. घास वाचला काय अचानक सॅनिटायझर तुला येतं ना का सॅनिटायझर काय सॅनिटायझर तुला कोणतं गाणं येतं दाद्या बाई आंघोळी करणार आहे का आंघोळी करणार आहे का नाही कुठं इथं गावर नाही हा त्याला काय होतं काटे साईडला इकडं पुढं मुतळ पाणी नाही दाद्याला लेट शाळा सुटली का आज तुमच्यावाली मीच लेट आलो का बरं गुलाबजाम होते काय शाळा दादा वाटायला मग चक्री कळत नाही कुठं बघू शकता कशी गँग बसलेली सावलीला प्रत्येकाचा वेगवेगळा झेमेला आज चालू आहे. चक्री खाऊ चक्री तर बघू शकतो आता शेळीला पाण्यात वाटतं या शेळीची बदली करताना बघू शकता दाद्या शेळी संग नाही गेला म्हणजे बरोबर होईल आणि नाही गेली त्यांच्याकडून शेळी खाली
गँगचा झोल जमेला. शेळी बिजे नाही ते नाही काहीच नाही रिकामच जमेला गेली ती शेळीवर निघून. बघू शकता अजून गाई वाढलेल्या आहे मस्तपैकी इथं चारण्यासाठी. बघू शकता जवळपास 7-8 गुरं की बघू शकता. तिथं 2 बसलेले एक इकडं चाललेलं आहे आणि इथं आमची गँग बसलेली बघू शकता. इथं सॅनिटायझर, तिथं दाद्या भाई, इथं दाद्या भाई, हिला लाडो भाई. बघू शकता पाणी बिणी लगेच त्यांना ताण लागले लगेच पाणी बिणी पाजायला बघू शकता. एवढ्यांच्या गाई कशा मस्त चालते. सुट्टी आहे टीमच्या वेळेस मोठा टीमच्या पॉट लाडू आहे झाले कोणता बँड वॉकर बँड बघू शकता. टीमची गेलेली वॉकर वाढला पाहिजे. तर फायनल आता टिंगो भाई पण आलेला आहे मस्त तिची शाळा सुटली आणि जस्ट त्याला फोन केला तर लगेच आलेला आहे. बघू शकता काहींकडं टिंगो भाई आला म्हटल्यावरती आता आपली सुट्टी होईल आपण जाऊ घरी. थोडंसं झमेला आहे. टिंगे भाई कधी आला लेट आला का बरं. हा सायकल रिपेअर सायकल वगैरे जायचं तर जात नाही सायकल. चला मग आता मग काय ड्युटी चालू तवाली इथं आंघोळीचं काय मग आता गेलं का तिकडं वरता किती पेपर राहिला टिंग्या बाई. काल तूच होता ना काही काल एक वाटतं झाला होता काय मग आंघोळी केलं काय केर लाड्या बाई. हा म्हणतोय काहीतरी म्हणतोय तू कुठं मध्ये दादा. हा तर बघू शकता आता गाई वगैरे चरते आणि टिंगो आल्यानंतर आता त्यांचं ते एक मत पाहिलेलं आहे त्यांनी. बघू शकता गँगने येतो कुठं तरी मत बघितलंय आणि आता गँग चाललेली मत काढायला भुईटीमध्ये. चला आता गँग मत काढणार आहे बहुतेक. तर त्या अगोदर आता आपली सुट्टी झाली आहे मस्तपैकी जाऊया घरी. आणि टिंगू भाई आता वेळेवर मस्त काहींकडे जाईल काही विषय नाही. तर चला तर फायनली आता सॅनिटायझर आपल्याला मत दाखवतोय पुढे काय माहिती. पुढे त्याला काहीच नाही राहील. अरे काढलंय कोणतरी. अरे मत काढले रे. अरे मत काढलं इथलं मत काढलंय. तर गँगचा पोपट झालेला आहे. गँग मत काढायला आले ते पण मग मदत कोणतरी अगोदर ते यायच्या अगोदर मत काढून घे नेलं कोणतरी. टिंगो भाई त्यांचा थोडा जमिना झालेला आहे बघू शकता. पोपट झालेला आहे टिंगो भाईचा. टिंगो भाई कसं काय वाटतंय मत काढून नेलं आता. टिंगो भाई त्यांचा अरे सॅनिटायझर मग धुकलं ना आता काय खरंय रे. दादे भाई काय पोंगा करून टाकला तुम्ही 5 रुपयाचा. कालच काढायला पाहिजे होत तुम्ही मत माहिती का. सॅनिटायझर तू तर नाही काढलं ना रात्री सॅनिटायझर ना. चला मित्रांनो आता गँगचं मत काढायचं प्लॅन झालं होतं मत पण कोणतरी काढून नेलेलं आहे. आता चाललेली गँग परत गाईंकडे बघू शकता तिकडे गाई आहे. त्या अगोदर आता आपण पण जाऊया घरी. त्या अगोदर हा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू अशा एका नव्या व्हिडिओमध्ये बघू शकता. चला.